बैठे बैठे सावधान. एक 2 मिनिटं कुणीही बोलायचं नाही. खरं तर तुम्ही 9वीचे सगळे विद्यार्थी नशीबवान आहात असं मी म्हणते. हा कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळाला, इथं उपस्थित राहायला मिळालं 1 ऑगस्टला. आणि खरंच दीदी, मला मनाला आनंद झाला की दीदींसारखं अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला लाभते आणि माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळणार आहे याचा मनाला खरंच आनंद झाला. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर मी कालपासून देवाजवळ प्रार्थना करत होते की पाऊस येऊ नये. शाळेतल्या 5वी ते 12वी पर्यंतच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे ऐकायला मिळावं अशी माझी खूप इच्छा होती. सकाळपासून आल्यानंतर काय परिस्थिती बघून निर्णय घ्यायचा ठरवलेला होता. आल्यानंतर या सगळ्यांनी पण आग्रह केला की थोडं बाहेर घेतला तर बरं होईल, पण ग्राउंडवरची अवस्था बघितली आणि त्याहीपेक्षा तुम्हाला वरांड्यात बसवलं असतं, पण वातावरण वरचं ढगाळ बघितल्यानंतर पाऊस येईल वाटलं. खरंच आपण आत बसल्यानंतर पाऊस आला आणि मग सगळं विस्कळीत झालं असतं. त्यापेक्षा तिथं प्रतिज्ञा घेऊन आपण इथं शांतपणे कार्यक्रम करूया असं वाटलं आणि खरंच हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला. तुम्हाला आवर्जून मला एक गोष्ट सांगायची आहे की महिला दिनच्या निमित्तानं मागच्या वर्षी मला या विश्वविद्यालय हुपरी, ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय हुपरी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. त्याआधी माझ्या मनामध्ये ब्रह्माकुमारी म्हणजे काय आहे असा बराचसा प्रश्न येऊन गेलेला होता. पण ज्यावेळेला मी त्यांच्या हॉलमध्ये पाऊल टाकला, खरोखर मनस शांती काय असते ती मला कळलं आणि आपोआप माझ्या मनामध्ये ओम शांती उच्चारलं गेलं. बाळांनो, आता इथं 2-3 मुलं मी बघायला लागले, मी नंतर येणार आहे वर्गात. शांती म्हणजे काय आपल्याला कळलंच नाही. अशांतता नेहमीच आपल्या मनामध्ये आहे आणि ती दूर करण्यासाठी तर हे सगळे इथं आलेले होते, पण ते आपल्यापर्यंत अजून पोहोचलं नाही. खरोखर त्या हॉलमध्ये गेल्यानंतर तिथली स्वच्छता, शांतता किंवा त्यांचं एकंदरीत नियोजन बघून मी खरंच भारावून गेलेले होते. आणि अशा व्यक्तींच्या हातून मला त्या ठिकाणी महिला दिनाच्या निमित्तानं माझा सत्कार करण्यात आला. हे माझं मी भाग्य समजते आणि हे भाग्य तुमच्या वाट्याला यावं, दीदींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी हा प्रयत्न होता. आणि खरोखर दीदी, आज या ठिकाणी येऊन आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. जी प्रतिज्ञा केलेली आहे बाळांनो तुमच्यासाठी आहे. त्याने एक उदाहरण सांगितलं बघा एका विद्यार्थिनीचं. इथं ऐकल्यानंतर तिने आपल्या वडिलांजवळ हा प्रयोग केला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये आपले वडील व्यसनी असतील, घरामध्ये काही भांडणं असतील, तर चांगले विचार तुम्ही सांगायचे तिथे जाऊन आणि आपल्या घरामध्ये शांतता कशी निर्माण होईल यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आता तुम्ही लहान नाही, आपण 9वीला आलेलो आहोत. उद्या आपल्या घराची जबाबदारी काही वर्षांनी आपल्यावरती येणार आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी असे शाळेमध्ये ऐकलेले चांगले विचार आपल्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करायचं आहे. आलं लक्षात? तर अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन दीदी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मी दिलेल्या वेळेच्या आधी, अगदी बाकीचे लोक तर 10:30ला हजर होते आणि तुम्ही सगळेजण 11 वाजता आलात. खरंच आम्हाला पुढे शाळा चालवायची असते, उशीर झाला की सगळं डिस्टर्ब होतं, तर अगदी वेळेत आपण आलेला आहात. आणि मला विशेष उल्लेख करावा असा वाटतो की जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय शिवाजी जाधव, खरोखर त्यांना सुद्धा शिक्षणाची खूप आवड आहे, उच्च शिक्षित आहे ते. आणि ते सुद्धा अगदी मला फोन केला 11:15 वाजता, तर तुम्ही अजून यायचे म्हणून म्हणलं तुम्ही थोड्या वेळानं या. तर दिलेल्या वेळेत अगदी आले. दुसरा एक कार्यक्रम आहे रांगोळीला, तरी सुद्धा जाता जाता इथं हजेरी लावून गेले. पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच विजय माळी हे सुद्धा आज येणार होते, पण अचानक त्यांना मुंबईला जावं लागलं. त्यांनी फोन करून सकाळी सांगितलं की मी येऊ शकत नाही. आणि सौ मनीषा पुजारी वहिनी त्या पण पंचायत समिती